हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. बघताय ना एवढा सगळा पसारा. हा पसारा मी असाच ठेवला होता आणि सकाळचा जो टिफिन होता ना ज्यांचा, तो देऊन आलेली आहे. त्यांना शिरा पण पाहिजे होता टिफिनमध्ये आणि ह्याच्यामध्ये मी भाजी बनवलेली आहे फ्लावर बटाट्याची आणि मटार घालून आणि एका साईडला मी मुगाची आमटी बनवलेली आहे. सगळं पसारा तसाच ठेवला होता. तुम्ही बघू शकता किती पसारा पडलेला आहे. अगदी मी ना चहा पण घेतला नव्हता. पहिला त्या लोकांना टिफिन देऊन आलेली आहे आणि माझ्यापासून थोडंसं लांब आहे. पण काय आहे, मी जाते एवढ्यासाठीच की खूप सारं म्हणजे त्यांचं जेवण असतं ना आणि त्यांना ऑफिसला जायचं असतं. त्यामुळे त्यांना माझ्याकडे यायला टाईम नसतो, म्हणून मला तिथपर्यंत जावं लागतं. तर तिथून आल्याच्या नंतर अजून घरामध्ये झाडू मारलेला नव्हता की मी चहासुद्धा घेतलेला नव्हता. म्हणजे मधी मला ना टाईमच मिळाला नाही. त्याच्यासाठी ना मी आता पहिला चहा बनवायला ठेवला, म्हणजे बनवायला म्हणजे चहा बनवून ठेवला होता, फक्त मी घेतला नव्हता. तो आता मी गरम करायला ठेवलेला आहे आणि टिफिन जसं मी देऊन आले ना तसं इथे मी झाडू वगैरे घरात मारून घेतलेली आहे. ह्याच्यानंतर माझं ना किचनचं बरंच काम म्हणजे आटपायचं बाकी आहे. पण खूप टाईम झाला होता, म्हणजे मला ना भूक पण लागली होती आणि कसं आहे, एरवी मी चहाबरोबर काहीतरी बिस्किट वगैरे खाते, काहीतरी खाते ना, तर थोडं पोटामध्ये तोपर्यंत आधार असतो. पण मी आज काहीच केलं नव्हतं आणि त्यामुळे मला भूक लागलेली. पहिला मी झाडू वगैरे मारून घेतलं, त्याच्यानंतर नाश्ता करायला घेतला. तर नाश्त्यामध्ये बघा इथे चहा घेतला आहे आणि जी भाजी टिफिनमध्ये दिली होती ना ती भाजी घेतलेली आहे आणि चपाती घेतलेली आहे. आणि भाजी त्यांच्यासाठी इतकी भाजी फिक्की असते ना की म्हणजे मला त्याला असं वाटतं की त्यामध्ये अजून मसाला टाकावा वगैरे. पण एवढी थोडीशीच भाजी उरली होती म्हणून मी काहीच त्याला हे केलं नव्हतं, म्हणजे फोडणी वगैरे घातली नव्हती. आणि तुम्ही बघितलं ना भांडी वगैरे किती पडलेली आहे, तर ती भांडी वगैरे पण अजून सगळी घासायची तशीच बाकी ठेवलेली आहे. मी नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर ना इथे आयुषला आणि मितालीला कलिंगड खायचा होता. मी कलिंगड हा ना काहीतरी 2 दिवस झाले होते. त्यातला मी म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आहे हा, तर तेवढा बाकी 2 दिवसात संपलेला आहे. तर इथे आता मी ना मस्तपैकी पीसेस करून ठेवते, म्हणजे काय होईल, जसं या लोकांना लागेल ना, जोपर्यंत कापून वगैरे देत नाही ना तोपर्यंत मुलं पण ना हाताने घेत नाहीत की बाबा आपण कापावं आणि आपण घ्यावं, तर ते नाही. जोपर्यंत कापून वगैरे त्यांच्या पुढ्यात नेऊन देणार नाही तोपर्यंत खाणार नाहीत, असं त्यांची परिस्थिती आहे मुलांची. तर इथे ना पहिला माझा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर मनोचा पण नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी त्या लोकांना आता मुलांना कलिंगड कापून देते. आणि हो, आपल्या इथे ना म्हणजे आता कलिंगड इतके आलेत ना मार्केटमध्ये आणि स्वस्त पण छान. म्हणजे मी हा कलिंगड ना ₹20 किलोनी घेतलेला आहे. तर मला हा 3 किलो भरलेला आहे कलिंगड, त्यामुळे मी ह्याचे ना ₹60 दिलेले आहेत. तुमच्या साईडला असे कितीला, म्हणजे किती रुपये किलोनी मिळत आहेत, किंवा असा किलोनी मिळतो की असं डायरेक्ट नगने देतात, ते मला कमेंट करून नक्की सांगा हां. कारण का मला माहिती नाही. मी जिकडे पण गेलेली ना, मी परवा विरारला पण गेलेली ना, तेव्हा पण मला किलोवरतीच मिळालेला कलिंगड. म्हणजे असं नग वगैरे, पहिला नग वगैरे अच्छा नगवरती देतात ना, एक कलिंगड इतक्याला, असं तसं नाही. पपईसुद्धा तसंच देतात इतक्यात काय. अरे मी बोलली की जर आपल्याला 1च किलो घ्यायचं असेल आणि तुम्ही काय तसं कापून देणार का बरं? तर नाही, बोलतात की अभी ना ऐसे ही आता है भाभीजी, म्हणजे आता असं तसं नाही राहिलं आहे की नगवरती वगैरे द्यायचं, आता किलोवरतीच देतात. तर चला, मी हा ना ₹60चा कलिंगड घेऊन आलेली आहे 3 किलोचा. तर आता मस्तपैकी माझा कलिंगड छान असं एक एक स्लाईस करून मी पीसेस करून घेतलेले आहेत आणि आता मी हे आयुषला आणि मितालीला खायला देते. आणि मग पुढे अजून मनोहरला ना, त्यांनी सकाळी येताना ना वॉकला जेव्हा जातो तेव्हा तिकडनं येताना त्यांनी काकडी घेऊन आला होता. तर तो बोला की मला कलिंगड नको देऊस, मला काकडी कापून दे. त्याच्यामुळे ना पहिला मी आता हा कलिंगड जो उरलेला वगैरे आहे तो झाकून वगैरे फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर मग त्याला मी जो काकडी त्याला पाहिजे होती तर मी कट करून देते. इथे एका साईडला आयुषचा नाश्ता पण चाललेला आहे. तर सांगते काय, बाबा उठून घ्यावं, मम्मी काहीतरी करते तर आपण उठून काय घ्यावं वगैरे, तसं नाही. तू किचनमध्ये आहेस ना, किचनमधून आणून दे. तर त्याला म्हणजे जे पण भाजी पाहिजे आहे, चपाती पाहिजे आहे एक्स्ट्राची, तर ते अशी ऑर्डर सोडणार. मुलं एकदम डिपेंड असतात खरंच ना, आत्ताची तर असतातच असतात. आमच्या टायमाला तर आम्ही आईला बोलूच शकत नव्हतो की बाबा आई जरा मला हे दे, 1 ग्लास पाणी दे, किंवा स्वतःचे स्वतः करायचं. जेवायला जरी बसायचं असेल तरी पण आधीच पाणी घेऊन बसा, असं सगळं आम्हाला आधीच सांगून ठेवायची. मी देणार नाही जर लागलं तर, अशा आम्हाला पहिल्यापासून स्ट्रिक्ट अशी वॉर्निंग असायची घरातून. पण आता नाही, काय नाही फरक पडत आहे मुलांना, किती काहीही बोला, काय नाही फरक पडत आहे. त्या लोकांना सगळं हातात द्यायचं. चला, हे तर काही गोष्टी मुलांबद्दल तर होतच असतात. मुलं किती काय हे केलं ना, त्यांना बडबड केली किंवा किती काय बोललं तरी पण ते येरे माझ्या मागल्या. ती लोकं त्यांना जे पाहिजे तसंच हे करतात, करून घेतात आपल्याकडनं. तर चला, इथे पण ना मी मनोहरला काकडी कापून दिलेली आहे. त्याला काकडी ना अशी स्लाईसमध्ये नको पाहिजे होते. तो बोलत होता मला, तेच मी त्याला बोलते, मग काय झालं आता असं खाल्लंस तर? तर नाही, बोलतो की तसं घेतलं ना की एक पीस असं व्यवस्थित पकडायला मिळतो. मी मग हे पण असंच पकडायचं, एक पीस असं स्लाईस आहे तो एक म्हणजे 2 बोटांमध्ये पकडायचं आणि खायचं.
त्याच्यावरती आम्ही तिथे डिस्कस करत होतो. तर ते आता झालं माझं सगळं. ज्यांना जे द्यायचं होतं, खायचं प्यायचं होतं सगळं झालेलं आहे. आणि आता माझं काम चाललेलं आहे, म्हणजे किचनची क्लिनिंग चाललेली आहे. एवढं काम करण्यातच एवढा टाईम जातो. त्याच्यानंतर पुढची कामं वगैरे असतात. कधी जर डस्टिंग वस्टिंग काय असेल ना, ते मग नंतर ना इतका कंटाळा येतो ना केव्हा केव्हा करायला. कारण की ना एवढं काम होता होताच आपलं ना अर्ध्याच्यापेक्षा जास्त दिवस निघून जातो. आणि आता चला पुढे मी माझी आता ना किचन ओटा वगैरे छान मस्त क्लीन केलेला आहे. आज मी ना भांडी ना माझी कशी फटाफट मी घासते आणि किती छान पद्धतीने घासते ना, तर तुम्हाला मी दाखवते. सगळी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी आता घासण्याची सुरुवात करते. आता इथे ना माझी सगळी स्टीलची वगैरे भांडी घासून झालेली आहेत. आणि ही जी मी साबण आणलेलं तो अंघोळीचा साबण आहे. माझा ना ॲल्युमिनियमची भांडी घासायसाठी ना काळा साबण असतो, पण ना माझा काळा साबण संपलेला होता, म्हणून मी ना हा अंघोळीचा साबण असतो ना त्याने ही ॲल्युमिनियमची टोपं वगैरे आहेत ना ती छान अशी चकचकीत निघतात. खूप छान, म्हणजे मला त्यांनी घासायला इतकी आवडतात ना की खूप मस्त निघतात. आणि ही माझ्याकडे ना पितांबरी नाही आहे. माझी एक मैत्रीण आहे ना, ती एका दुकानात ना काम करते. तिच्याकडनं मी ही पावडर, म्हणजे पितांबरीसारखीच असते मस्त, म्हणजे जी आपली तांब्या पितळाची किंवा इवन ना आपली ॲल्युमिनियमची टोपं पण काळी पडलेली असतात ना, त्याने जर घासली ना, मी तवा असतो ना तो 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 पण कधी काळा वगैरे पडला ना तर त्यानेच घासते. मस्त छान एकदम चकचकीत निघतात त्याने. तर ते पितांबरीसारखं जे पावडर आहे ना त्याला भैया पावडर बोलतात. तर त्याने मी ही अशी जी कॉपर स्टीलची भांडी असतात त्याने ती घासून घेते, किंवा तवा वगैरे त्याने घासून घेते. तर बघा किती मस्त चकचकीत एकदम माझी भांडी निघालेली आहेत. आणि ना ह्या अंघोळीच्या साबणाने बघा, मी तुम्हाला हा ॲल्युमिनियमचं टोप ना शेवटी मी धुवून दाखवते की ती इतकं स्टीलसारखं चमकतं अगदी. म्हणजे मला इतकं आवडतं ना हा साबण की एकदा जर असं थोडंसं जोर लावावा लागतो, नाही असं नाही, कारण का ॲल्युमिनियम आहे तो. एकतर ॲल्युमिनियमची भांडी आहेत ना, आतमधून ना काय काय भांडी माझी टोपं आहेत ना ती काळी पडलेली आहेत. म्हणजे त्याचं भांडंच तसं आहे, बाहेरून मस्त चमकतं पण आतून काळं. पण ही जी जुनी टोपं आहेत ना ती छान माझी ना एकदम अशी चकचकीतच असतात कायम. ते बघा किती छान माझी भांडी निघालेली आहेत ना. तर मस्त म्हणजे ह्या पद्धतीने मी अशी भांडी सगळी घासून वगैरे घेते. त्याच्यानंतर छान असा ओटा वगैरे मी क्लीन करून घेणार आहे.
बघितलंत ना किती झटपट पटापट माझी भांडी घासून झालेली आहेत ती, आणि छान अशी भांडी पण माझी मस्त चमकत आहेत. तर हे ना म्हणजे मी जरी हा साबणाचा अंगाचा साबण मी इथे वापरला ना भांड्यासाठी, तरी ह्याचं ना म्हणजे त्याचं साबणाचा वास पण भांड्यांना वगैरे राहत नाही, कारण का त्या पद्धती व्यवस्थित धुवायची पण असतात. तर तुम्ही असं नुसतंच पाण्यातून काढलं ना तर ऑफकोर्स त्याचा वास येणारच. पण इथे छान असं मस्तपैकी आता किचन वगैरे क्लीन झालेलं आहे. आणि आता दुपारच्या जेवणामध्ये सकाळची आमटी तर मुगाची होती आणि थोडीशी भाजी होती. पण ना असं मला मस्तपैकी ना मी जेव्हा हे बघत होती ना, मोबाईल बघत होती यूट्यूबवरती, तिथे ना एक टोमॅटोची चटणी दाखवली होती. आणि इव्हन ना ही चटणी तर मी यूट्यूबला बघितलेली आहे, पण प्रत्यक्षात माझी एक क्लायंट आहे ती बंगाली आहे. त्यांच्याकडे ना अशी टोमॅटोची चटणी खूप वेळा मी खाल्लेली आहे आणि इतकी छान लागते ना, मला खूप आवडते ती. पण ह्याच्यामध्ये ना जेव्हा बनवतात ना तेव्हा ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये गूळ टाकतात. पण मी इथे ना अगदी जरासं म्हणजे किंचित असं चिमटीभर मी गुळाची पावडर टाकलेली आहे. तर इथे फक्त मी तेलामध्ये ना राई टाकलेली आहे आणि हे आपलं मिरची असते ना, मिरची टाकलेली आहे. थोडंसं कढीपत्त्याची 2 पानं टाकलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये आता मी 2 टोमॅटो घातलेले आहेत. छान तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे आणि झाकण मारून थोडंसं नरम करून घेतलेलं आहे. झाकण काढल्याच्या नंतर ना मी ह्याच्यामध्ये आता ती खजूरची ना 2-3 खजूरचे पीस घेतलेले, ते असे बारीक बारीक त्याचे पीसेस केलेले आणि ते आता टोमॅटोमध्ये घातलेले आहेत. मस्तपैकी ना छान ह्याची चटणी होते, म्हणजे मिरचीतला टोमॅटो किंवा आंबट गोड तिखट अशी छान याची चटपट येते, इतकं मस्त लागते ना. पण ह्याच्यामध्ये सांगते काय, मी थोडंसं ना हिंग पण टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे गूळ घातलेला आहे. परत थोडंसं एक वाफ काढून घेतलेली आहे, म्हणजे खजूर आहे ना तो थोडासा नरम होण्यासाठी. छान एकदा परत मी झाकण काढल्याच्यानंतर बघितलं तर मस्त सगळं मऊ झालं होतं. हे बघा, एवढीच अगदी चिमटीभर मी गुळाची पावडर अगदीच भुरभुरवली अशी वरून. तर त्यामुळे ना ह्याला जास्त गोडपणा आलेला नाही आहे, ते खजूरचाच गोडपणा जास्त येतो. त्यामुळे ना मी अशी ह्या पद्धतीनेच केलेली आहे आणि ह्याच्याबरोबर मी भात आणि जी ज्वारीची भाकरी होती ना ती मी खाल्लेली आहे याच्यावर. इतकी छान, म्हणजे सगळी जवळजवळ टोमॅटोची चटणी मी एकटीनेच खाल्ली, मी कोणाला दिलीच नाही. कारण का मनोहर मोस्ट ऑफ ना अशी गोड वगैरे असं काही जेवण तो जेवत नाही. आणि मित्ताला ना मित्तू आणि मी तीच अशा काही भाज्या असतील ना तर आम्ही दोघी खातो. आणि इथे एका साईडला माझा भात होतो आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये असंच शॉर्टकट मी काहीतरी बनवलेलं आहे. आणि तुम्हाला पण जर असं चटपटीत वगैरे काहीतरी टोमॅटोची चटणी वगैरे खायची असेल ना, अशी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते, मस्त लागते. आणि आता मी मस्तपैकी हेच माझं जेवण वगैरे छोटी मोठी पुढची कामं आटपून घेते. चला तर व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.